श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सरस्वत्यै नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता भृगुटीसराई कारुण्यसिन्धू भवदुःखहारी तुझवीण शम्भो मज कोण तारी। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
द पद पद सा ध प पद प सा ध रे सा रे ग रे सा ध ध ग रे सा ध रे सा ध प ग प ग ध प ध ध प ग प प ग प ध प ध सा श र नागनदीना चरणी येणे करुणा दृष्टी निहारी निहारी करुणा दृष्टी निहारी 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 जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण रंगून गेलो तुझ्याच नामी रंगून गेलो तुझ्याच नामी राम राम वदता रामा नामी तुझा रंगता रामा नामी तुझा रंगता रामा नामी तुझा रंगता रामा नामी तुझा रंगता तव पदस्पर्शे अहल्या पावन तव पदस्पर्शे अहल्या पावन शबरीचा तो भाव जाणून शबरीचा तो भाव जाणून वाल्याचाही वाल्मिकी होऊन वाल्याचाही वाल्मिकी होऊन वाल्याचाही वाल्मिकी होऊन राम नाम हे वदता रामा नामी तुझा रंगता रामा
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. विश्वी नटले से भासे नाना रूपे विश्वी नटले से भासे नाना रूपे विश्वी नटले से भासे परे कसे आत्मरूप
तुझी केवळ तरंगित जय तरंगित जय अभिन्न त्वे नाना रूपी विश्वे नटले से भासे नाना रूपी विश्वे नटले से भासे स्वामी म्हणे तैसे विश्वी निरंतर 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 स्थिर विकार आत्मतत्व आत्मतत्व नाना रूप विश्वे नटले से भासे नाना रूप विश्वे नटले से भासे नाना रूप विश्वे नाना रूप विश्वे नाना रूप विश्वे जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवने नमो त्या साष्टांगे दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तनी या रंग भरण्या देवर्षी नारद महाराज की जय. या कीर्तनाच्या माध्यमातून जे कोणी सगळे श्रोते या कीर्तनाचं श्रवण करत आहेत त्या सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना वंदन करते ज्या माध्यमाद्वारे ही कीर्तन भक्ती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचत आहे. समर्थ म्हणतात की कलौ कीर्तन श्रेष्ठ आणि जेथे होय ती सभा श्रेष्ठ अशा अनेक कीर्तनकारांच्या भूमीनं पावन झालेली ही कीर्तन विश्वभूमी या माध्यमाला प्रथम नमस्कार करते आणि आजच्या माझ्या निरूपणाला सुरुवात करते. निरूपणासाठी आज विषय घेतला आहे रत्नागिरीचे सत्पुरुष अधिकारी संत स्वामी स्वरूपानंद यांचा. स्वरूपानंद आपल्या अभंगामध्ये म्हणतात नाना रूपी विश्वी नटले से भासे परी एक असे आत्मरूप. स्वरूपानंदांचं सर्व तत्वज्ञान हे एकाच गोष्टीमध्ये सामावलेलं होतं तर भगवंताला अन्य कुठेही शोधायची गरज नाही तर हा भगवंत केवळ आणि केवळ आपल्या हृदयामध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात ईश्वर सर्वभूतानां हृदेशेर्जुन तिष्ठति भ्रामयं सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया
आमच्या हृदयामध्येच असलेला भगवंत आम्हाला शेवटपर्यंत सापडत नाही, पण स्वरूपानंद मात्र याची खूण आम्हाला नेमकी सांगतात की भगवंताला कुठे बघा, अन्य कुठंही बघू नका, तर तो हा भगवंत तुमच्या हृदयामध्ये स्थित आहे, पण आम्हाला शेवटपर्यंत कळत नाही. एक अतिशय विद्वान राजा, आणि या विद्वान राजाने एका विद्वानाला आपल्या दरबारामध्ये बोलावलं. दरबारामध्ये बोलावल्यानंतर या राजाने या विद्वानाला 3 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न विचारला, देव कुठे राहतो? पहिला प्रश्न विचारला, ईश्वर कुठे राहतो? ईश्वर काय करतो? आणि तिसरा प्रश्न विचारला की ईश्वर कसा मिळेल? 3 प्रश्न विचारले आणि हा विद्वान विचार करायला लागला की खरंच या प्रश्नांची उत्तर काय असतील. आणि घरी आला. घरी आल्यानंतर दिवसभर त्याने या प्रश्नांवरती विचार केला की नेमकं राजाला याचं उत्तर काय द्यावं. आणि त्याच्या मुलाने प्रश्न विचारला, बाबा तुम्ही एवढे चिंतेमध्ये का दिसता? तर वडिलांनी सगळे प्रश्न सांगितले आणि म्हणाले, एवढंच ना, हो मी या प्रश्नांची उत्तरं सांगतो, उद्या मला दरबारामध्ये घेऊन जा. आणि दुसऱ्या दिवशी हा मुलगा वडिलांबरोबर दरबारामध्ये आला. राजाच्या समोर उभा राहिला, हात जोडले आणि म्हणाला, महाराज तुम्ही जे जे काही प्रश्न विचारलेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला माहिती आहेत, पण माझी एक एवढीच अट आहे, जर माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला बरोबर वाटलं तर तुम्ही ज्या जागेवर बसलायत त्या जागेवर मी बसणार आणि तुम्ही माझ्या जागी येऊन मला प्रश्न विचारायचे. राजा म्हणाला, हरकत नाही, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली पाहिजेत. आणि आता राजाने पहिला प्रश्न या मुलाला विचारला की माझा पहिला प्रश्न असा आहे, देव कुठे राहतो? या मुलाने हात जोडले आणि म्हणाला, महाराज माझी एवढी इच्छा आहे की तुम्ही एक दुधाचं भांडं घेऊन या. पहिल्यांदा एक दुधाचं भांडं आणा आणि मग दह्याचं भांडं आणा. राजाने दूध मागवलं. आता ह्या दुधामध्ये या मुलाने साखर मिसळली, ती पूर्ण साखर विरघळली आणि राजाला ते दूध पियायला दिलं. राजा ते दूध प्याला आणि म्हणाला, अरे माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठं आहे? मी तुला प्रश्न विचारला की भगवंत आहे कुठे? म्हणाले, मी उत्तर दिलं. म्हणाले, कसं काय दिलं? म्हणाले, हो तुम्ही दूध प्यालात ना, मग त्याची चव कशी लागली? म्हणाला, हो गोड लागली. हे काही विचारणं झालं, साखर मिसळून दिल्यावर दुधाची चव गोडच लागणार. मग म्हणाले, भगवंताचं अस्तित्व कुठे आहे? माऊली म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आमुकायसी, बुद्धिस्फुरेची अहर्निशी ते वस्तुगामी. भगवंताला इतर कुठेही शोधू नका. ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर विरघळल्यानंतर दुधाला ती गोडी आपोआप आली, त्याप्रमाणे हृदयामध्ये असलेला भगवंत तुम्हाला शेवटपर्यंत सापडत नाही का? तुम्ही ती गोडी चाखता, पण ही गोडी कसली आहे? त्या साखरेची आहे, त्या भगवंताची आहे. ही तुम्हाला गोडी शेवटपर्यंत कळत नाही. त्यामुळे हृदयामध्येच भगवंत आहे, पण तुमची बघायची दृष्टी चुकीची आहे. तर राजाला आनंद झाला. राजा म्हणाला, अगदी बरोबर, तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणाले, काय अट ठरली आहे? तुम्ही माझ्या जागेवर, मी तुमच्या जागेवर. आता हा सिंहासनावरती जाऊन बसला. राजा खाली येऊन उभा राहिला. राजाने हात जोडले आणि म्हणाले, महाराज माझ्या आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की देव काय करतो? आणि या मुलाने उत्तर दिलं, राजा दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर मी दिलं. देव काय करतो? एका क्षणामध्ये तू या नगरीचा राजा होतास आणि एका क्षणामध्ये या नगरीचा सामान्य माणूस झालास. हेच देव करतो. आणि मी एक सामान्य सज्जन होतो, तो मी या नगरीचा सिंहासनावरती जाऊन बसलो. एवढंच भगवंत करतो. जो अहंकारी आहे, ज्याला अहंकार झाला आहे, त्याला भगवंत खाली आणतो. आणि जो खरा भक्त आहे, म्हणून ध्रुवाला कुठं स्थान दिलं हो? अढळपदी अंबरात. स्वतःची जागा काढून ध्रुवाला आपली जागा दिली. हेच भगवंत करतो. आणि आता राजाला लक्षात आलं की आपल्यासमोर कोणी सामान्य माणूस बसलेला नाही आहे. आणि म्हणून राजा त्या मुलग्याला शरण गेला, हात जोडले आणि म्हणाला, महाराज माझ्या आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या की भगवंत कसा मिळेल?
मला भगवंताचं दर्शन घ्यायचं असेल तर तो कसा मिळेल? आणि त्यावर या मुलाने उत्तर दिलं, आता ह्या राजाने उत्तर दिलं, म्हणाला मगाशी मी दही मागवलं आहे ना, हे दही आणा पुढे. म्हणून ते दह्याचं भांडं घेऊन तो राजा पुढे आला. म्हणाले ह्याच्यात भगवंत मिळेल का? म्हणाले खरं म्हणाल तर याच्यातच भगवंत मिळेल. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. या मुलाने सांगितलं, मला सांगा या दह्यामध्ये लोणी आहे की नाही? नाही म्हणावं तरी पंचायत आणि हो म्हणावं तरी दिसत नाही. तर म्हणाले महाराज तुम्हीच मला हे सांगा, उपदेश करा की यामध्ये भगवंत कसा काय? आणि त्यावर या राजाने उत्तर दिलं, म्हणाले दह्यामध्ये लोणी आहेच, फक्त गरज कसली आहे हो? ते मंथन करण्याची गरज आहे, ती घुसळण्याची गरज आहे. मग देव तुला असाच कसा भेटेल रे? त्यासाठी तुला साधना करायला हवी, तपश्चर्या करायला हवी. जरी हृदयामध्ये भगवंत असला तरी तो मिळवण्यासाठी दृष्टी बाहेर आहे हो. मनुष्य बहिर्मुख झालाय, त्याला अंतर्मुख होण्याची गरज आहे, आतमध्ये बघण्याची गरज आहे. पण हे इतकं सोपं आहे का हो सांगा मंडळी मला? भगवंत हृदयामध्ये आहे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याची प्राप्ती करणं इतकं सोपं नाही. समर्थ आम्हाला सांगतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. समर्थाने शब्द वापरला, बहु हिंडता सौख्य होणार नाही. भगवंताला तुम्ही बाहेर बघताय आणि हे बहुहिंडता सौख्य कुठे आहे हो? मनाचंही आहे आणि प्रपंचाचंही आहे. प्रपंचामध्ये सुद्धा आपण कायम बाहेरच बघत असतो. गोंदवलेकर महाराज सांगतात की प्रपंच म्हणजे हिंडणे आणि परमार्थ म्हणजे थांबणे. तुम्ही ज्या क्षणी थांबता, ज्या क्षणी कळतं की बस बाहेर कुठेही भगवंत नाही, तो आमच्या हृदयामध्येच आहे, तेव्हा आम्हाला समर्थ सांगतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही. शिणावे परी नातुडे हित काही, विचारे बरे अंतरा बोधवीचे, आणि मना सज्जना राघवी वस्ती की जय. जय जय रघुवीर समर्थ. विचारे बरे अंतरा बोध विजय. आणि या पुढची ओळ महत्त्वाची की मना सज्जना, कुठे वस्तीला जा? अन्य कुठेही नाही, तर राघवी वस्ती की जय. त्या हृदयामध्येच भगवंत आहे, त्या हृदयामध्ये तू वाकून बघ. पण हेही इतकं सोपं नाही हो. आम्ही प्रपंचामध्ये इतके रंगलोय, जे का रंजले गांजले असा शब्द वापरतात. रंजलेले म्हणजे काय हो? प्रपंचामध्ये रंगलेली जी लोकं आहेत ती लोकं आपल्या स्वरूपामध्ये जातील का हो? आपल्या स्वरूपाचा विचार करतील का हो? तर ते इतकं सोपं नाही. आणि या ठिकाणी आम्हाला संत एकनाथ महाराज ही जी प्रक्रिया आहे, आतमध्ये वाकून बघायची प्रक्रिया आहे, ती आम्हाला संत एकनाथ महाराज सांगतात त्यांच्या भावार्थ रामायणामध्ये. संत एकनाथ महाराज आम्हाला या रामभवनाचं वर्णन करताना सांगतात, ज्या वेळेला सुमंत प्रभू रामचंद्रांना त्यांच्या भवनामध्ये भेटायला गेले, त्यावेळेला त्यांना एक एक गोष्टी मागे ठेवाव्या लागल्या. अगदी साधं उदाहरण घ्या, ज्यावेळी आम्ही देवळामध्ये जातो तेव्हा आम्हाला गाडी कुठेतरी आधी लांब लावावी लागते. नंतर देवळामध्ये आल्यानंतर आमची चप्पल आम्हाला बाहेर काढून ठेवावी लागते. त्यानंतर काही वेळ आमची सगळी सामग्री आम्हाला बाहेर ठेवावी लागते. आणि भगवंताला भेटायला फक्त आपलं मन घेऊन जावं लागतं. त्याप्रमाणे संत एकनाथ महाराज आम्हाला या रामभवनाचं वर्णन सांगतात. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्रच्या मन दुसरे द्वारी. 7 दरवाजे या रामभवनाचे सांगितले. एक एक दरवाजा ओलांडताना एक एक गोष्ट मागे ठेवायला सांगितली. पहिलं सांगितलं रथ सांडोनी पहिले द्वारी. पहिल्यांदा काय ठेवावं हो? रथ बाहेर ठेवावा. शब्दशः रथ बाहेर ठेवावाच, पण त्या पलीकडे जे रूपक आहे, रथ म्हणजे काय हो? हा देहभावाचा रथ मागे ठेवावा. मी देह आहे हे विसरून भगवंताला भेटायला जावं.
आतमध्ये जाताना देह आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे हा देहभाव मागे ठेवावा आणि मग जावं. रथ सांडोनी पहिले द्वारी, छत्र चामरे दुसरे द्वारी. नंतर काय मागे ठेवा हो? कसला त्याग करावा? तर छत्र चामरांचा त्याग करावा. म्हणजे आपल्या अहंकार रूपी जो आम्हाला छत्र आहे, प्रत्येक वेळेला जे जे केलं ते मी केलं, हा माझा अहंकार सगळीकडे पुढे येतो. ते छत्र चामर मागे ठेवावं. म्हणजे पहिल्यांदा देहभाव मागे ठेवावा, दुसऱ्यांदा अहंकार मागे ठेवावा, पुढे पादत्राणादि सामग्री, तिसरे द्वारी पैर आहे. आणि तिसऱ्या द्वाराशी काय ठेवावं हो? पादत्राणादि सामग्री. याचा अर्थ कामक्रोधादी षड्रिपू आम्ही जे घेऊन फिरतो त्या षड्रिपूंना मागे ठेवावं. आणि ह्या षड्रिपूंना मागे ठेवून म्हणजे पहिल्यांदा 3 गोष्टी सोडल्या आपण. देहभाव सोडला, अहंकार सोडला आणि कामक्रोधादी षड्रिपू मागे सोडले. आता पुढे जाताना अजून काय सोडायचं आहे? ह्या झाल्या पहिल्या पायऱ्या हो. यानंतर पुढच्या पायऱ्या सांगितल्या. चौथे द्वारी सांडित अर्थ. चौथ्या दाराशी काय ठेवायचं आहे? तर अर्थ ठेवायचा आहे. अर्थ म्हणजे काय हो? आम्हाला अज्ञान आहे, काही ना काही अज्ञानामध्येच मनुष्य रमलेला आहे. मग हे अज्ञान, आम्ही अज्ञानी आहोत, हे मागे ठेवून ज्ञानाच्या दिशेने वाटचालीला सुरुवात करायचे. चौथे द्वारी सांडित अर्थ, पाचवे द्वारी निशेष स्वार्थ. 5व्या दारामध्ये काय मागे ठेवायचं आहे? तर निशेष स्वार्थ. आमचा स्वार्थ भगवंताकडे जाताना काहीही मागायचं नाही हो. आम्हाला सगळे संत सांगतात आम्ही भगवंतापाशी मागण्यांची यादी घेऊन जातो, पण सगळं मागताना आम्ही भगवंताला मागतो का हो? भगवंताला मागत नाही. म्हणून आमचे स्वार्थ मागे ठेवावेत. आणि 6वे द्वारी साधने समस्त. आता 5 पायऱ्या झाल्यानंतर मनुष्य एका स्थितीला पोचलेला आहे. हळूहळू आत्मज्ञानाकडे वाटचाल सुरू झाली आहे. आणि एक काळ असा यावा की साधनं सुद्धा त्यांच्या हातातली गळून पडावीत. मग भक्तीचंही साधन नको, कर्माचंही साधन नको, किंवा नामस्मरणाचंही साधन नको. माऊलीने आम्हाला एवढंच सांगितलं की मौन सुद्धा आमचं एक क्षणी गळून पडतं. नामस्मरणासाठी आम्हाला त्या मौनाचीही गरज नाही, सगळी साधनं मागे ठेवावीत. आणि शेवटी सांगितलं, सांडोनी मी तूपणाचा सांगात, रिघावे द्वारात. काय सुंदर प्रक्रिया सांगितली बघा. रूपक सांगितलं राम भवनाचं, रामाला भेटायला जायचं, भगवंतांना भेटायला जायचं, पण जाता जाता एकेका गोष्टीचा त्याग करून जायचं आहे. आणि आता शेवटच्या पायरीवर आल्यानंतर, 7व्या पायरीवर आल्यानंतर काय सांगितलं हो? सांडूनी मितूपणाचा सांगात. हे जीवशिवाचं ऐक्य आहे. भगवंत तो आणि मी हा एकच आहे, हे ज्या क्षणी कळलं त्या क्षणी बाकी सगळ्या गोष्टी मागे राहिला. आणि मग काय झालं हो? तैची भेटे श्री रघुनाथ, मुख्य परमार्थ या नाव. किती सुंदर प्रक्रिया सांगितली बघा. जर आम्हाला आत्मारामाला आमच्या भेटायचं असेल तर बहिर्मुख होऊन चालणार नाही, आम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. आम्हाला आमच्या हृदयामधलाच भगवंत सापडण्यासाठी स्वतःला अंतर्मुख करावं लागेल. आणि हेच स्वामी स्वरूपानंद आपल्या अभंगामध्ये सांगतायत की विश्वी भरलासे भगवंत. भगवंत सर्वत्र भरलाय, पण तोच तुमच्या हृदयामध्ये आहे. सुवर्णाचं उदाहरण दिलं. सोन्याचे अलंकार वेगवेगळे आहेत हो, पण त्याच्यामध्ये सोनं हा धातू एकच आहे की नाही? वस्त्रामध्ये अनेक धागे आहेत, पण वस्त्र एकच आहे की नाही? त्याप्रमाणे चराचरामध्ये असलेला भगवंत तुमच्या हृदयामध्येच आहे. आणि हे ज्ञान कुणी कुणाला दिलं, हा संवाद कुणी कुणाशी साधला, हे आपण चरित्रामध्ये ऐकूया. पूर्वपद्यामध्ये आमचे स्वामी स्वरूपानंद आम्हाला आत्मज्ञान काय असतं आणि हृदयामध्येच असलेला भगवंत कसा असतो हे सांगताना आम्हाला पूर्वपद्यामध्ये सांगतात. विश्वे प्रगटले
नामस्मरणाच्या प्रथेनुसार सर्वांनी काही काळ नामस्मरण करूया. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा बा. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा बाई. आई जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा बाई. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा बाई. आई जगदंबे अंबाबाई मजला ठाव द्यावा बाई. आई जगदंबे माझे आई मजला ठाव द्यावा बाई. मजला ठाव द्यावा बाई. मजला ठाव द्यावा बाई. जगदंबा माता की जय. ज्याप्रमाणे नामस्मरणामध्ये आपण त्या आदिशक्तीचा गजर केला, आदिशक्तीचं नामस्मरण केलं, तसं या भारतामध्ये अनेक अशा आदिशक्ती झाल्या की ह्या आदिशक्तींनी पूर्ण जगामध्ये आपलं नाव मोठं केलं. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ज्या अमर झाल्या त्यातलीच एक कथा आज मी आपल्याला ऐकवणार आहे. वेदकाळामधील कथा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये संवादाला फार महत्त्व आहे बघा. आपले अनेक तत्त्वज्ञानाचे ग्रंथ, साधी भगवद्गीता घ्या, काय आहे हो, श्रीकृष्णार्जुन संवाद आहे. दासबोधामध्ये समर्थ सांगून ठेवतात, ग्रंथानाम दासबोधो, गुरु शिष्यांचा संवाद. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठं तत्त्वज्ञान हे संवादाद्वारे सांगितलं गेलं. एकाने प्रश्न विचारावा आणि दुसऱ्याने त्याचं उत्तर द्यावं. बहुतेक वेळा आपण सांगतो की जाऊ दे, त्यांचा संवाद चालला आहे ना, आपल्याला त्याचं काय करायचं आहे. पण ह्या भारतीय तत्त्वज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे की संवादाच्या माध्यमातूनच आपलं सगळं तत्त्वज्ञान हे सगळ्यांच्या समोर गेलं. त्यातलाच एक महत्त्वाचा संवाद, बृहदारण्यकासे जनका, बृहदारण्यकासे जनका, नामतयांचे याज्ञवल्क्य, कथा त्यांची संवादात्मक, परिसावी सकलानी. भारतामध्ये जे अनेक वेद काळामध्ये श्रेष्ठ ऋषी झाले त्यांच्यापैकी प्रमुख असलेले ऋषी याज्ञवल्क्य. आद्य शंकराचार्यांनी हा ऋषी शब्द वापरला सगळ्या आमच्या ऋषीवरांना. का हो, तर ऋषी याचा शब्द अर्थ असा आहे की ऋषीही दर्शनात. जे ऋषीमुनी बघतात ते सत्य आहे, सत्याचं ज्ञान त्यांना झालेलं आहे, म्हणून जे ऋषींनी बघितलं त्यांना ऋषी असं नाव पडलं. म्हणून याज्ञवल्क्यांना ऋषी असं म्हटलं जायचं. कोण होते हो हे याज्ञवल्क्य? नृपती जनक नामे राज्य राहो निदक्ष, नृपती जनक नामे राज्य राहो निदक्ष, घडवी नित्यवादा पाडुनी दोन पक्ष, ऋषी गुरु सारे पाहती ते समक्ष, परी याज्ञवल्क्य घेती वेधुनी सर्व लक्ष. राजा जनकाच्या दरबारामध्ये राजगुरू असलेले हे ऋषी याज्ञवल्क्य यांचं वैशिष्ट्य काय हो? राजाने एखादी सभा भरवावी, सगळ्या ऋषींना, सगळ्या पंडितांना एकत्र बोलवावं, सगळ्या गुरूंना एकत्र करावं आणि काहीतरी वाद नाही हो, संवाद, खरं तर वादातून संवादाकडे अशी छान सभा भरवून आणावी. आणि या सभेमध्ये प्रतिनिधित्व कोणी करावं? तर ऋषी याज्ञवल्क्याने प्रतिनिधित्व करावं. स्वतः ब्रह्मवादिनी असलेल्या गार्गीने सुद्धा ऋषी याज्ञवल्क्यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. गार्गींनी भराभर काही प्रश्न विचारले आणि त्यांची क्षणार्धात उत्तरं ऋषी याज्ञवल्क्याने दिली. इतके श्रेष्ठ असलेले हे याज्ञवल्क्य ऋषी. आणि मग यांचा प्रपंच काय होता हो? मैत्रेयीयन कात्यायनी त्या, मैत्रेयीयन कात्यायनी त्या, ऋषीवर्यांच्या भार्या मैत्रेयीयन कात्यायनी त्या, ऋषीवर्यांच्या भार्या धन्य होऊनी गृहस्थाश्रमी
कात्यायनी त्या ऋषीवर्यांच्या भार्या. या ऋषी याज्ञवल्क्यानं 2 पत्नी होत्या. एकीचं नाव होतं अर्थातच ब्रह्मवादिनी मैत्रेयी आणि दुसरी होती कात्यायनी. या दोघींचं वैशिष्ट्य असं, दोघीही स्वभावाला परस्पर विरोधी होत्या. एक होती कात्यायनी, ती खरोखर सगळ्या सर्वसामान्य स्त्रिया असतात त्यांच्याप्रमाणे प्रपंचात रमलेली. घरी काय हवं, स्वयंपाकघरात काय हवं, प्रपंचाला काय हवं नको याचा विचार करणारी कात्यायनी आणि याबरोबर विरोधी स्वभावाची असलेली मैत्रेयी. ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, या सगळ्याचं जगामधलं सार कशामध्ये आहे याची इच्छा जिला होती, हे ज्ञान करून घेण्याची जिला इच्छा होती, ती होती मैत्रेयी. दोघीही विरोधी स्वभावाच्या. आणि एक दिवस काय घडलं, खरं तर एक दिवस घडणार होतं, तो दिवस आज आला. कारण अनेक वर्ष या गोष्टीची चिंता मैत्रेयीच्या मनाला होती. काय बरं झालं, ऋषी याज्ञवल्क्य मैत्रेयीला बाहेर बोलावलं नाही आणि बाहेर बोलावून सांगितलं नाही, संन्यास घेऊन आज, संन्यास घेऊन आज वनी जावे तपश्चरणास, संन्यास घेऊन आज वनी जावे तपश्चरणास, साधोनी ज्ञान वैराग्य या परतेन दुसरे भाग्य, साधोनी ज्ञान वैराग्य या परतेन दुसरे भाग्य, नको अन्य काही मज दुसरे, नको अन्य काही मज दुसरे, भगवंता वाचुनी नकरे, भगवंता वाचुनी नकरे, मम चित्ती केवळ उरले, मम चित्ती केवळ उरले, हे ध्यान नित्य स्वरूपाचे धन सापडले जन्माचे, हे ध्यान नित्य स्वरूपाचे धन सापडले जन्माचे, हे ध्यान नित्य स्वरूपाचे धन सापडले जन्माचे. संन्यास घेऊन आज वनी जावे तपश्चरणास. मैत्रेयींना बाहेर बोलावलं नाही आणि एवढंच सांगितलं नाही की खरं सांगू मैत्रेयी, माझ्या मनामध्ये अनेक दिवसांपासून अशी इच्छा झाली आहे की ह्या सगळ्या घरादाराचा त्याग करावा, गृहत्याग करावा, गृहस्थाश्रमाचा त्याग करावा आणि वनामध्ये तपश्चरणासाठी निघून जावे. आता घर नको, दार नको, प्रपंच नको, धन नको, मला काहीही नको आणि हे सगळं सोडून मला आता वनामध्ये जावंसं वाटतंय. वाटल्यास तुम्हाला दोघींनाही मी संपत्तीची वाटणी करून देतो, कारण मला माहिती आहे की एवढा मोठा तुमचा प्रपंच चालवायचा असेल तर त्यासाठी धनाची आवश्यकता आहे. मंडळी विचार करा, आज कीर्तन विश्वाच्या या माध्यमाद्वारे मी आपल्यासमोर कीर्तन करते. एवढ्या मोठ्या माध्यमाला धनाची आवश्यकता नाही का हो लागणार? एवढं मोठं कार्य करायचं असेल, हा सुद्धा मोठा प्रपंच आहे हो, हा जर प्रपंच चालवायचा असेल तर यासाठी धनाची आवश्यकता नाही आहे का? त्यामुळे ज्या ज्या लोकांना शक्य होईल त्यांनी या माध्यमाला हातभार लावावेत, आर्थिक सहकार्य करावं किंवा अन्य काही सहकार्य करणं असेल तर अन्य सहकार्य करावं. या न्यायानं ऋषी याज्ञवल्क्य आम्हाला सांगतायत की, या मैत्रेयींना सांगतायत की मला माहिती आहे एवढा प्रपंच चालवायचा आहे तर तुम्हाला धनाची आवश्यकता आहे, म्हणून काय करूया तर तुमच्या माझं जे जे काही विश्व आहे त्या विश्वामध्ये जी जी काही संपत्ती आहे त्या धनाची मी तुम्हाला वाटणी करून देतो, म्हणजे तुमच्या दोघांमध्ये काही भांडणं व्हायची आवश्यकता नाही आणि भविष्य काळाची तरतूद म्हणून मी तुम्हाला धन वाटून देईन. हे ऐकलं मात्र, आणि हे ऐकल्यावर मैत्रेयींची प्रतिक्रिया काय असेल हो? ती तुमच्या आमच्यासारखी सामान्य स्त्री नव्हती. ती काय विचार करत असेल? ती रडली असेल का? आपल्या पतिवर्यांच्या हातापाया पडली असेल का की तुम्ही संन्यास घेऊ नका, गृहस्थाश्रमीच राहा, यासाठी व्याकुळ झाली असेल का? रडली असेल का? चिडली असेल का? काय तिची प्रतिक्रिया असेल हो? पण मंडळी, आपण विचार करू शकत नाही, कारण ती शेवटी तिला खरं ज्ञान झालेलं होतं आणि मैत्रेयी सांगते, महाराज तुम्ही जे आत्ता म्हणालात याची मला आधीच कल्पना होती. तुम्ही एक दिवस हा सगळ्या घरादाराचा त्याग करून, गृहत्याग करून
तुम्ही प्रपंच सोडून जाणार हे मला माहिती होतं, त्यामुळे माझी परवानगी घेण्याची तुम्हाला गरज नाही. मी तुमच्या या कार्यामध्ये सहकारी होऊ इच्छिते. म्हणून पत्नीला सहधर्मिणी असं म्हणतात ना, की जो पतीनं धर्म आचरलाय त्याचंच मी पालन करीन. म्हणून मैत्रेयी सांगते, महाराज तुम्ही गेलात तरी माझा विरोध असणार नाही. फक्त माझी एवढीच इच्छा आहे, तुम्ही काय म्हणालात की संपत्तीची वाटणी करून जाल. मग मला इतकंच सांगा, जर तुम्ही संपत्तीची वाटणी करून जाणार असाल तर माझं एकच मागणं असं आहे, संपत्तीची वाटणी. तुम्ही संपत्तीची वाटणी करून जाणार आहात, मग मला इतकंच सांगा महाराज, जर तुम्ही सगळ्या विश्वातलं जरी धन मला द्यायचं म्हटलं आणि त्याची वाटणी करायची म्हटलीत, तरी मला जी गोष्ट हवी आहे ती तुमच्या धनाने मला मिळेल का हो? संपत्तीची वाटणी घ्यावी करुनी दोघांनी, अन्य आमुची मागणी पूर्ण तुम्ही कराल. आमच्या सगळ्या मागण्या तुम्ही पूर्ण कराल, आम्हाला या जगातली संपत्ती आणून द्याल. पण महाराज मला एवढंच सांगा, तुम्ही जे धन आम्हाला देणार आहात त्या धनाने मला काय प्राप्त होईल हो? मला सुख प्राप्त होईल का? आणि यावर ऋषी याज्ञवल्क्याने सुंदर उत्तर दिलं. कुठं आपल्या पती पत्नींचा संवाद आणि कुठे या ऋषीवर्यांचा संवाद हो? आणि ऋषी याज्ञवल्क्य सांगतात, मैत्रेयी अगं या धनाने तुला काय मिळेल असं सांगू तुला? या धनाने तुला सुख मिळणार नाही, पण सुखाची साधनं मिळतील. अगदी आपल्या प्रपंचातलं सांगायचं झालं तर तुम्हाला गाद्या उशा मिळतील हो, पण झोप कुठून येणार? याप्रमाणे तुला संपत्ती मिळेल, सुख मिळेल, सुख नाही सुखाची साधनं मिळतील. मग तुला सांग, ही सुखाची साधनं हवीत का? अजून काही मागणी असेल तर ती देखील मी तुझी पूर्ण करीन. आणि यावर मैत्रेयी या सगळ्यांपेक्षा वेगळी इथं ठरली आहे, मागणे उरले एकची. मैत्रेयी वेगळी का ठरली हो सगळ्यांपेक्षा? ब्रह्मवादिनी म्हणून ती श्रेष्ठ का ठरली? तर इथे तिनं जी मागणी केली त्या मागणीवरून ती वेगळी ठरली. मागणे उरले एकची, जरी मजला भेल हे धन पृथ्वीचे. जरी सगळ्या विश्वातली तुम्ही संपत्ती मला आणून दिलीत तरी माझं मागणं एकच आहे, पर्याहुनी श्रेष्ठ असे ते, पर्याहुनी श्रेष्ठ असे ते, द्यावे ज्ञान मज स्वरूपाचे. काय मागितलं हो मैत्रिणीने? धन मागितलं का? सुखाची साधनं मागितली का? तुमच्या आमच्यासारख्या प्रपंचातल्या मागण्या मागितल्या का? नाही, एकच मागणं मागितलं की महाराज ज्या गोष्टीसाठी तुम्ही तपाचरणाला जाणार आहात, तपश्चर्येला जाणार आहात, त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती मला करून द्या, ते आत्मज्ञान मला प्राप्त करून द्या. आणि हे ऐकलं मात्र ऋषीवर्यांचे डोळे पाणावले आणि ऋषीवर्य एकच म्हणाले, मैत्रेयी तू मला प्रिय होतीसच, पहिल्यापासूनच तू मला प्रिय होतीस, पण या मागणीनं तू मला अधिक प्रिय झालीस. कारण बाकी सगळ्या स्त्रिया प्रपंचातली सुख मागतील, नाना मागण्या माझ्याकडे करतील, पण तू काय मागितलंस? जे मला हवंय, जे मला आवडतं तेच तू मागितलंस. आणि यानंतर ऋषी याज्ञवल्क्यानी एकच गोष्ट तिला सांगितली, काय? आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. या जगामध्ये सगळ्या गोष्टी मीशी संलग्न आहेत. एखाद्याचा मी कुटुंबासाठी असतो त्यामुळे त्याचं प्रेम कुटुंबावरती असतं. एखाद्याचा मी हा त्या देशासाठी असतो म्हणून त्याचं त्या देशावरती प्रेम असतं. एखाद्याचा मी म्हणजे तो आत्मा इतका मोठा झालेला असतो की विश्वरूपामध्ये तो सामावलेला आहे, आणि जो मी
हा जो विश्वामध्ये भरलेला आहे तो मी म्हणजेच आत्मा तुझ्याच हृदयामध्ये आहे, तुझ्याच पाशी आहे. हे ज्ञान ऋषीवर यांनी मैत्रेयींना सांगितलं आणि म्हणाले, अजून तुला काही हवंय का? अजून तुझं काही मागणं आहे का? अगं, चराचरामध्ये असलेला भगवंत हा तुझ्याच हृदयामध्ये आहे. तुला इतरत्र कुठंही जायची गरज नाही, तो तुझ्या हृदयामध्ये आहे. अजून काही मागणं आहे का तुझं? आणि तिनं सांगितलं की महाराज, आत्तापर्यंत तुम्ही माझे पती होतात, पण आजपासून तुम्ही माझे गुरु झालात. आजपासून तुम्ही माझे गुरु झालात. आता मी काही विचारायलाच नको, तुम्हीच आता मला सांगा, तुम्ही जर माझे गुरु आहात तर हे आत्मज्ञान मला कसं प्राप्त होईल, याचा मार्ग, याची प्रक्रिया तुम्हीच सांगा. आणि ते सांगतात, वेगळं काय कर, पहिल्यांदा श्रवण कर. भगवंताचे गुणगान जिथं जिथं तुला ऐकायला मिळतील त्याचं श्रवण कर. त्या श्रवणानंतर मनन कर आणि मननानंतर निजिध्यास कर. जी संत एकनाथांनी आम्हाला प्रक्रिया सांगितली की अंतर्मुख व्हायचं असेल तर काय करा, सगळे विषय बाजूला ठेवा आणि मग रिघावे आतमध्ये. या न्यायानं या हृदयामध्ये असलेला भगवंत आत्मा राम तुला भेटेल. पण या सगळ्या साधनांचा विचार कर आणि आता पुन्हा काही मागणं असेल तर सांग. डोळे पाणावले मैत्रेयीचे आणि मैत्रेयीनं इतकंच सांगितलं, का वेगळी ठरली हो? कृतार्थ मम जीवने झाली, कृतार्थ मम जीवने झाली, कृतार्थ मम जीवने. ऋषी याज्ञवल्क्यांनी या जगातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान या मैत्रिणीला सांगितलं. म्हणाले, इतरत्र कुठेही बघण्याची गरज नाही, तू ज्या आत्म्याच्या शोधार्थ आहेस, ज्या परमात्म्याच्या शोधार्थ आहेस, तो तुला इतरत्र कुठेही मिळणार नाही, तो तुझ्या हृदयामध्येच आहे. तू फक्त स्वरूपी मन लाव. आपण जे कीर्तनकार सर्व सांगतो, स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा, कामक्रोधाधिक जाती निजधामा. या न्यायानं त्या स्वरूपामध्येच तुझं मन लाव. स्वरूपानंदाने आम्हाला सांगितलं, कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास करा की हृदयामध्येच तुम्हाला त्या भगवंताचं दर्शन होईल. कृतार्थ मम जीवने झाली, कृतार्थ मम जीवने. हृदयी भरला तो भगवंत, हृदयी भरला तो भगवंत, विश्वी उरला तो भगवंत, विश्वी उरला तो भगवंत. स्वानंदे रमणे आजी, स्वानंदे रमणे आजी, कृतार्थ मम जीवने आजी, कृतार्थ मम जीवने. मैत्रिणी, ऋषी याज्ञवल्क्यांना नमस्कार केला आणि पतीचं माध्यम बदलून ते गुरु झाले आणि सांगितलं, महाराज आता मला बाकी काही नको. जीवने नको धनाचा, नको विषयांचा, नको धनाचा, नको विषयांचा, छंद हवा मज आत्मरूपाचा, छंद हवा मज आत्मरूपाचा. भेदता नुरणे, भेदता नुरणे, नुरणे, कृतार्थ मम जीवने झाली, कृतार्थ मम जीवने झाली, कृतार्थ मम जीवने.
मध्ये असलेल्या भगवंताचं दर्शन आम्हाला व्हावं, यासाठी हा आदर्श संवाद पती पत्नीमधला आदर्श संवाद ऋषी याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी आम्हाला सांगून जातात. या न्यायाने स्वरूपानंद आम्हाला हेच सार म्हणणं त्यांच्या पूर्वपद्यामध्ये सांगतात. नाना रूपी विश्वे प्रगटले भासे, नाना रूपी विश्वे प्रगटले भासे, नाना रूपी विश्वे प्रगटले भासे, परि एकसे आत्मरूप, परि एकसे आत्मरूप, नाना रूपी विश्वे प्रगटले भासे, नाना रूपी विश्वे प्रगटले भासे, नाना रूपी विश्वे प्रगटले भासे, प्रगटले भासे, प्रगटले भासे. पुन्हा एकदा या कीर्तन विश्व माध्यमाला नमस्कार करते, सर्व श्रोत्यांना वंदन करते, माझ्या सर्व साथीदारांना वंदन करते, या सर्व दिग्दर्शन करणाऱ्या सगळ्या टीमचे आभार मानते आणि माझ्या कीर्तनाला विराम घेते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.